जय अग्रिकोली गाईचं अचानक भयानक मध्ये प्लॅन झाले वज्रेश्वरी जायचं, तर निघालं वज्रेश्वरीला जायला. मग आम्ही 1 तास ट्रॅव्हलिंग करून लागलेली भूक, मग घेतला वडापावनं मारला ताव. त्याच्यावर आपला दिवेश भाई पण होता सोबत, सगळी होती तर घेतलेलं सगळे खायला पटापटशा. यो शेट मोबाईल बघून खात होता, याचा हालेडुले बघून काटा काटा म्हणून उचलला आला ना, फेकला गाडीमध्ये. अचानकच्या प्लॅन मध्ये आपले जरा चेंजेस झाले. आपल्याला पहिले जायचं होतं वज्रेश्वरीला, जातात पहिले चालले आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात. मग रस्त्यांच्या खड्ड्यांचं दुखणं सहन करून पोहोचलो आपल्या महाराजांच्या मंदिरात. बाहेर शंकराची मूर्ती पण होती ना, हुबहू किल्ल्यार का दिसत होतं मंदिर. हे पण काम करायला तो वाकडं होतं. महाराजांच्या रस्त्याने एंट्री मारत होतं, तेवढ्या दिवेश भाईने आपली इज्जत वाचवली. आलो मग आतमधला इंटेरियर तर जाम भारी दिसत होता, जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच आहे असंच वाटत होतं आपल्याला. आतमध्ये आलो, पायऱ्या चढून आपल्या राजांचं घेतलं दर्शन. गर्दी तर बिलकुल नव्हती ना, शांतता होता म्हणून जाम भारी वाटत होता. एक साइड छोटासा जिजामातीचा मंदिर पण होता आणि दुसऱ्या साइड छोटासा जगदंबे देवीचा मंदिर होता. मंदिरच्या बाहेरचा सुंदर नजारा बघत पायऱ्या चढून मग पोहोचलो मंदिराच्या वरती. इकडे आपल्या महाराजांच्या टायमाचं सगळं हत्यार दाखवायचा प्रयत्न करत होता. हुबहू कसं दिसत होतं तेच दाखवत त्यावी. आवाज विवाज सगळ्यात दाखवायचा प्रयत्न करत होता त्यावी. मंदिरांच्या भिंतीवर आपल्या महाराजांचा इतिहास दाखवायचा प्रयत्न करत होता. जाम भारी वाटत होता बघून. पिक्चर पण जाम भारी भारी काढलेला त्यावी. इतिहास समजवायचा प्रयत्न खूप भारी केला यावी. तो ब्लॉग मी इथं संपवता, नाही तर जाम मोठा होत. पुढच्या ब्लॉग मध्ये आपण बघू वज्रेश्वरीला आपण कसं दर्शन घेतला. तो पार्ट 1 आहे, लवकर पार्ट 2 पण येणार आहे.